नमस्कार मंडळी, थंबनेल पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण मेथीपासून आणि लसणापासून अत्यंत भन्नाट अशी रेसिपी तयार करतो आहे. त्यासाठी एक मुठभर शेंगदाणे, 2 चमचे डाळवं आणि 1 चमचे तीळ घेतलेले आहेत. हे सगळं आपल्याला सुरुवातीला खमंग भाजायचे. बरं मंडळी, आज तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण आज कोणची अशी खास रेसिपी बनवतो आहे जी तुम्ही अगदी सहज बनवू शकता आणि जिथे तुम्ही 1 चपाती खाताना यासोबत तुम्ही 2 चपात्या आरामात खाल आणि पुन्हा पुन्हा बनवून खाल, याची मात्र मी गॅरंटी देते. आता काय केलेलं आहे ना, हे सगळं डाळवं शेंगदाणे व्यवस्थित भाजून प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे. तसंच इथं मी मेथीसुद्धा साफ करून घेतलेली आहे. एक कांदा टोमॅटो चिरून घेतलेला आहे. सुरुवातीला आपल्याला हे छोटंसं वाटण तयार करायचं. तर सुरुवातीला पाणी न घालता वाटून घ्यायचं, हे बघा. आणि पुन्हा आपल्याला यामध्ये पाणी घालून वाटून घ्यायचं आहे. सुरुवातीला जर पाणी घातलं ना तर मग ती व्यवस्थित वाटलं जात नाही. त्यामुळे सुरुवातीला असंच वाटून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालून पुन्हा वाटून घ्यायचं, हे बघा, अशा पद्धतीने. आता मी इथं मेथी निसून ठेवली होती, म्हणजेच कोवळी जी मेथीच्या काही काड्या आणि काही पानं वगैरे मी घेतले होते. आता ही मेथी आपल्याला खूप बारीक नाही आणि खूपच अशी मोठी नाही, थोडीशी ओबडधोबड चिरून घ्यायची आहे. खूप जर बारीक चिरले ना तर मग ती मेथी कडवट लागण्याची शक्यता असते. त्यामुळे खूप असे हलक्या हाताने धरून ही मेथी आपल्याला चिरून घ्यायची. हे बघा, इथे ही रेसिपी मी 3 ते 4 लोकांसाठी बनवत आहे. त्यासाठी इथं मी आपली मध्यम आकाराची मेथीची जी जुडी असते ना, त्याची अर्धी जुडी इथं मी घेतलेली आहे आणि अर्ध्या जुडीचे मी पराठे बनवले होते. हे बघा, खूपच असं बारीक करण्याची सुद्धा गरज नाही, का तर ही मेथी आपण परतून घेणार आहोत. हे बघा, आता कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आणि यामध्ये एक 5-6 पाकळ्या लसणाच्या घालायच्या. आता इथे तुम्ही लसूण थोडासा बारीक चॉप करून घातला ना तरीसुद्धा चालणार आहे. पण ही रेसिपी मी एका ढाब्यावरती ट्राय केली होती, इतकी भारी लागत होती ना, त्यामुळे म्हटलं ही रेसिपी तुमच्यासोबत एकदा जरूर शेअर करावी. त्यासाठी इथं मी लसूण घातला, त्यावर आपण जी मेथी चिरून घेतलेली आहे ना ती घालायची. अगदी थोडंसं मीठ घालायचं, गॅस मोठा ठेवायचा आणि अगदी 1 ते 2 मिनटासाठी ही मेथी कंटिन्यू हलवत परतून घ्यायची. जर झाकण ठेवलं तर मेथीला भरपूर पाणी सुटतं, त्यामुळे झाकण न ठेवताच आपल्याला फक्त ही थोडीशी परतून घ्यायची, म्हणजे ही हलकीशी मऊ पडते. हे बघा, लसणाचा आणि मेथीचा जो सुगंध आहे ना तो खूप भारी येतो. आता ही व्यवस्थित अशी मेथी मी परतून घेतलेली आहे. यापेक्षा जास्त आपल्याला इथं मेथी ही परतायची नाही किंवा शिजवून नाही घ्यायची. आता ही मेथी मी सगळी काढून घेणार आहे. आता याच कढईमध्ये आपल्याला पुन्हा थोडंसं तेल घालायचं. तर तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथं मी 1.5 चमचा तेल घातलेलं आहे. आता फोडणीसाठी मी अर्धा चमचा जिरं आणि 1 मिरची घेतलेली आहे. जी आपली लाल मिरची असते ना, ती 1 मिरची घेतलेली आहे आणि थोडासा लसूण मी इथं ठेचून घेतलेला आहे. लाल मिरचीच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरची जरी घेतली ना तरीसुद्धा चालणार आहे. ही सगळी फोडणी जी आहे ना ही खमंग परतून घ्यायची, छान असा सुगंध येईपर्यंत किंवा लसणाचा हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला ही फोडणी परतून घ्यायची. नंतर यामध्ये आपण जो कांदा बारीक चिरून ठेवला होता, हा 1 कांदा यामध्ये घालायचा. खूप मोठा किंवा खूपच बारीक नसा, मध्यम आकाराचा कांदा छान बारीक चिरून यामध्ये घालायचा. हे बघा, आता हा कांदासुद्धा छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतला की यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण घालायचं, जे आपण शेंगदाणा, तीळ आणि डाळवं सगळं वाटून घेतलं होतं ना, तेच वाटण यामध्ये घालायचं आहे. आता हे वाटणसुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे हे व्यवस्थित असं परतलं जातं. हे बघा, व्यवस्थित असं मिक्स करायचं. आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे. यामध्ये 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि हळद घातलेले आहे. यामध्ये फारसे मसाले जात नाही, तरीसुद्धा याची चव खूप जास्त भारी येते. तुम्ही या पद्धतीने मेथी नसेल कधी ट्राय केली ना तर एकदा जरूर ट्राय करा. ही रेसिपी एका ढाब्यावरती मी ट्राय केली होती, जी चवीला खूप जास्त छान लागत होती, त्यामुळे मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आता यामध्ये बारीक चिरलेला 1 टोमॅटो घालायचा.
टमॅटो खूप मोठासुद्धा घालायचा नाही, मध्यम आकाराचा टमॅटो छान बारीक चिरून यामध्ये घालायचा. आज आपण इथे अगदी ढाब्यावर मिळते ना तशी लसुणी मेथी किंवा मेथी मसाला तुम्ही याला म्हणू शकता, चवीला अप्रतिम लागतो. यासोबत फुलके किंवा ज्वारीची भाकरी खूप छान लागते. थोडंसं झाकण ठेवून याला छान अशी वाफ काढून घेतलेली आहे. मस्त याचा घमघमाट सुटलेला आहे. आता यामध्ये आपण जी सुरुवातीला मेथी छान परतून घेतलेली आहे ना, ती सगळी मेथी यामध्ये घालायची. आपण नेहमी सुकी टिफिनसाठी डाळ वगैरे टाकून मेथी बनवतो. त्यापेक्षा जर तुम्हाला काही मेथीमध्ये वेगळं ट्राय करायचं असेल ना, तर ही रेसिपी एकदा जरूर ट्राय करा. चवीला खूप जास्त छान लागते. एकदा जर तुम्ही ही मेथी बनवून खाल्ली ना, तर तुम्ही पुन्हा पुन्हा या पद्धतीने मेथी जरूर बनवाल, इतकी चविष्ट लागते. आता यामध्ये ना मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता हे पाणी घातल्याच्या नंतर छान असं एकदा मिक्स करून घ्यायचं. का तर मेथीची जी सगळी चव आहे ना, ती या मसाल्यामध्ये उतरली पाहिजे. तेव्हाच मेथी मसाला किंवा लसुणी मेथी चवीला छान लागते. अशी लपथपीत ही भाजी चवीला अप्रतिम लागते. त्यामुळे जरूर एकदा ट्राय करा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना, ते सुद्धा एकदा मला कमेंट करून जरूर कळवा. पाणी घातल्याच्यानंतर झाकण ठेवून अगदी 4 ते 5 मिनटासाठी ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची. खूप जास्त शिजवण्याची गरज नाही. आपण सुरुवातीला मेथी व्यवस्थित परतून घेतली होती, त्यामुळे फारसा वेळ लागत नाही ही भाजी तयार होण्यासाठी. आता इथं गरमागरम ही भाजी प्लेटमध्ये काढून घ्यायची. हा दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळसाठी तुम्ही हा बेत करू शकता. मस्त लागते. इथं मी यासोबत खाण्यासाठी छान अशी ज्वारीची भाकरी बनवलेली आहे. तुम्ही गरमागरम चपाती फुलक्यांसोबत खाऊ शकता. मंडळी, ही तुम्ही रेसिपी ट्राय करा. कशी वाटते ना ती कमेंट करून सांगा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.